हनुमान चालीसा. हनुमान चालीसा ओलीप्रमाणे मराठीत अर्थ. मूळ ओळ मराठी अर्थ. दोहा. श्री गुरुचरण सरोज रज. गुरुच्या चरण कमळाची धूळ मनावर लावून निर्मळ बुद्धीने हनुमानांचे गुणगान करतो. बुद्धिहीन तनु जाणिके. मी अज्ञानी आहे हे जाणून मला ज्ञान बळ बुद्धी द्या अशी हनुमानांना प्रार्थना. चालीसा. जय हनुमान ज्ञानगुणसागर. हनुमान ज्ञान व सद्गुणांनी परिपूर्ण आहेत. जय कपीस तिहुलोक उजागर. तीनही लोकात त्यांचा यशस्वी कीर्तिप्रकाश आहे. रामदूत अतुलित बलधामा. ते श्रीरामांचे दूत असून अतुलनीय शक्तीचे भांडार आहेत. अंजनी पुत्र पवनसुत नामा. अंजनी मातेचे पुत्र पवनदेवांचे अंश आहेत. महावीर विक्रम बजरंगी. अतिशय पराक्रमी व वज्रासारखे बलवान आहेत. कुमती निवार सुमती के संगी. वाईट बुद्धी दूर करून चांगली बुद्धी देणारे आहेत. कंचन वरण विराज सुवेशा. सुवर्णासारखा तेजस्वी रंग व सुंदर वेश आहे. कानन कुंडल कुंचित केशा. कानात कुंडले कुरळी केस शोभून दिसतात. हात वज्र व ध्वज बिराजे. हातात वज्र व ध्वज शोभत आहेत. कांदे मुज जनेऊ साजे. खांद्यावर जनेऊ शोभते. शंकर सुवन केसरी नंदन. शंकराचा अंश व केसरीचा पुत्र आहेत. तेज प्रताप महाजगवंदन. त्यांचा तेज व पराक्रम जगभर पूज्य आहे. विद्यावान गुणी अति चातुर. ते विद्वान गुणी व अतिशय चतुर आहेत. रामकाज करिबे को आतुर. श्रीरामांची सेवा करण्यात सदैव तत्पर आहेत. प्रभू चरित्र सुनिबे को रसिया. रामकथा ऐकण्यात त्यांना अपार आनंद मिळतो. रामलखन सीतामन बसिया. राम लक्ष्मण सीता त्यांच्या हृदयात वास करतात. सूक्ष्म रूप धरिसिंहही दिखावा. सूक्ष्म रूप घेऊन सीतेला दर्शन दिले. विकट रूप धरी लंक जरावा. भयंकर रूप धारण करून लंका जाळली. भीमरूप धरी असुर सहारे. विशाल रूप घेऊन राक्षसांचा नाश केला. रामचंद्र के काज सवारे. श्रीरामांची सर्व कामे यशस्वी केली. लाळे संजीवन लखन जी आहे. संजीवनी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. श्री रघुबीर हर्षी उरलाळे. रामाने आनंदाने हनुमानांना हृदयाशी धरले. रघुपती किन्नी बहुत बडाई. श्रीरामाने हनुमानाची फार प्रशंसा केली. तुम मम प्रिय भरतही समभाई. तू मला भरतासारखाच प्रिय आहेस असे राम म्हणाले. सहस बदन तुम्हारे जस गावे. हजारो मुखांनीही तुमची कीर्ती गायली जाते. असं काही श्रीपती कंठ लगावे असे म्हणून श्रीरामांनी हनुमानांना आलिंगन दिले. सनकादिक ब्रह्मादी मुनीसा ऋषीमुनी देव तुमची स्तुती करतात. नारद सारद सहित अहिसा. नारद सरस्वती शेषनागही तुमचा महिमा गातात. जम कुबेर दिगपाल जहाते. यम कुबेर दिग्पाल सर्वजण पुजतात. कवी कोविद कही सखे कहाते. तुमचा महिमा शब्दात मांडणे कठीण आहे. तुम उपकार सुग्रीवही किन्ना. सुग्रीवावर तुम्ही मोठे उपकार केले. राम मिलाय राजपद दिना. रामांशी भेट घडवून त्याला राज्य मिळवून दिले. तुमरो मंत्र विभीषण माना.
विभीषणाने तुमचा सल्ला मानला. लंकेश्वर भये सब जग जाना. त्यामुळे तो लंकेचा राजा झाला. जुग सहस्त्र जोजन भरभानु. सूर्य फार दूर असताना लिहिल्या ताही मधुर भल जाणू. गोड फळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभू मुद्रिका मेली मुखमाही. रामांची अंगठी तोंडात ठेवून जल्दी लाधी की काही अचरज नाही. समुद्र पार केला यात आश्चर्य नाही. दुर्गम काज जगत के जेते. जगातील सर्व कठीण कामे सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. तुमच्या कृपेने सोपे होतात. राम द्वारे तुम रखवारे. रामाच्या द्वारे तुम्ही रक्षक आहात. होत न आज्ञा बिनु पेसारे. तुमच्या आज्ञेशिवाय कोणी जाऊ शकत नाही. सब सुख लहे तुम्हारी सरना. तुमचा शरण आल्यास सर्व सुख मिळते. तुम रक्षक काहू कोड राना. तुम्ही रक्षण करत असताना भीती कशाची. आपण तेज समारो आपे. तुमचा प्रचंड तेज तुम्हीच नियंत्रण करता. तीन लोक हाक ते कापे. तिन्ही लोक तुमच्या गर्जनेने थरथरतात. भूत पिशाच निकट नाही आवे. भूते पिशाच्या जवळ येत नाहीत. महावीर जब नाम सुनावे. महावीर हनुमानांचे नाव घेतल्यास नासे रोग सरे सब पीरा. रोग व दुःख नष्ट होतात. जपत निरंतर हनुमत पीरा. हनुमानाचे नाव सतत जपल्याने संकट ते हनुमान छुडावे. संकटातून हनुमान मुक्त करतात. मन क्रम वचन ध्यान जो लावे. जो मन कर्म वाणीने ध्यान करतो सब पर राम तपस्वी राजा. श्रीराम सर्वांचे स्वामी आहेत. तीन के काज सकल तुम साजा. त्यांची सर्व कामे तुम्ही पूर्ण करता. और मनोरथ जो कोवी लावे. जो कोणतीही इच्छा धरतो सोयी अमित जीवन फल पावे. त्याला उत्तम फळ मिळते. चारो जग परताप तुम्हारा. चारही युगात तुमचा प्रताप आहे. हे प्रसिद्ध जगत उजियारा. जगभर तुमची कीर्ती आहे. साधू संत के तुम रखवारे. साधू संतांचे तुम्ही रक्षक आहात. असरनिक दन राम दुलारे. राक्षसांचा नाश करणारे रामांचे लाडके. अष्टसिद्धीनो निधी के दाता. अष्टसिद्धी व नव निधी देणारे. असबर दिन जानकी माता. सीता मातेने तुम्हाला असा वर दिला. राम रसायन तुम्हारे पासा. राम नामाचा अमृतसार तुमच्याकडे आहे. सदा रहो रघुपती के दासा. सदैव रामाचे सेवक रहा. तुम्हारे भजन राम को पावे. तुमची भक्ती केल्याने राम प्राप्ती होते. जन्म जन्म के दुःख विसरावे. जन्मोजन्मीचे दुःख नाहीसे होते. अंत काल रघुबर पुर जाई. शेवटी रामाच्या धामात जाता येते. जहा जन्म हरी भक्त कहाई. पडे
पुढे हरिभक्त म्हणून जन्म मिळतो और देवता चित्त न धरई. इतर देवांची गरज राहत नाही. हनुमंत से सर्व सुख करई. हनुमानाची सेवा सर्व सुख देते. संकट कटे मिटे सब पीरा. संकटे व वेदना नष्ट होतात. जो सुमिरे हनुमत बलबीरा. जो बलवान हनुमानाचे स्मरण करतो. अंतिम दोहा. पवन तनया संकट हरणा. संकटे दूर करणाऱ्या हनुमानाला नमस्कार. राम लखन सीता सहित. राम लक्ष्मण सीतेसह हनुमानाचे